या घडीची महत्त्वाची बातमी आहे। राज्यात 20 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झालेले आहेत। शेतकऱ्यांकरता 31,254 कोटींची थकबाकी आता समोर येते। 15 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी असल्याचं समोर आलेलं आहे। राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून ही बाब समोर आलेली आहे। लाख 37,000 शेतकऱ्यांकडे बँकांची 31,254 कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आलेली आहे। आणि त्यात बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यातील 1.5 लाख ते 2.25 लाखांपर्यंत शेतकरी सध्या थकबाकी असल्याचं त्या अहवालातून नमूद करण्यात येत आहे। सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्यानं शेतकरी सध्या बँकांची थकबाकी भरतच नसल्याची स्थिती ही आता समोर आलेली आहे। त्यानंतर आता राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या वार्षिक नियोजनानुसार खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करणं अपेक्षित असतं। त्यासाठी सिबिल पाहू नका असेही आदेश आहेत। मात्र बँकांमध्ये गेल्यावर शेतकऱ्यांचं सिबिल पाहिलंच जात आहे अशी आता वस्तुस्थिती समोर आलेली आहे। मीनाक्षी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच खरं तर आपण पाहतोय की राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा अहवाल समोर आलेला आहे आणि या अहवालामध्ये आपण पाहिलं तर राज्यातील 20 लाखहून अधिक शेतकऱ्यांकडे जे बँकांचं जे कर्ज आहे त्याची जी थकबाकी आहे ती आहे आणि त्यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी व यवतमाळ या अशा जिल्ह्यांतील आपण पाहिलं तर 1.5 लाख ते 2.25 लाखांपर्यंत शेतकरी जे आहेत ते सध्या थकबाकीत असल्याचं देखील या अहवालामधून समोर आलेलं आहे। खरं तर सरकारकडून जर आपण पाहिलं तर कर्जमाफीची आशा असते शेतकऱ्यांना आणि या सगळ्यात सध्या बँकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती जी आहे ती समोर आलेली आहे। सध्या तर आपण पाहतोय की त्यासाठी सिबिल पाहू नका अशा पद्धतीचा देखील आदेश आहे। तरीही सुद्धा आपण पाहतोय की राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या या वार्षिक नियोजनानुसार खरीप हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करणं अपेक्षित आहे। पण मात्र सध्या या सगळ्या परिस्थितीकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे आणि खरीप सुरू होऊन देखील महिना संपत आला तरी देखील बँकांनी कर्ज वाटपात हात आखाडा घातल्याची देखील ही वस्तुस्थिती आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिलं होतं की विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत याच आशेवरती आहेत। अद्यापही बँकांची ही थकबाकी भरलेली नाहीये। त्यामुळे बँकांनी अनेकदा नोटीस देखील या शेतकऱ्यांना बजावलेला आहे। सध्या आपण पाहतोय की हा संपूर्ण मुद्दा जो आहे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून मांडला जाऊ शकतो। मात्र सरकार आता यावरती काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।